आज रोडला वातावरण बघा नाद्या बाद झालं होतं. कसं आहे वातावरण बघा. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. तर आपली गाडी भरली होती उडीसावरनं गुजरात साठी. समृद्धीला होतो म्हटलं आता उतरूया खाली. बाद झाली समृद्धी. उतरलो बघा नाशिकला खाली. नाशिक बिशिक पास केलं. आलो डायरेक्ट घाटाला लागलं होतं दुनियाचा जाम. आईला म्हणलं रात जाते काहीतच. नाशिकच्या महिना बघा टायमिंग डिलिव्हरी कशा सुटल्या होत्या सणाना पिरिली सगळ्या. कपारड्याच्या अलीकडे येऊन झोपलो होतो बघा. तिथं आलो तर आपला सूरज भाव आला बघा गाववाला. काय त्यानं उठवलं. गाडी लय दिवसांनी भेटला होता. मग काय चहा पाणी केलं बघा. निघलो बघा तिथनं. वातावरण जरा दणका होतं. मग गाडीचा म्हटलं एक व्हिडिओ उचलूया. मग व्हिडिओ काढला बघा. आलो पुढे लागलो कपारड्याच्या घाटाला. घाट उतरून खाली येतोय ना येतोय तोपर्यंत एक वाईट गोष्ट सकाळ दिसली बघा. अण्णाचा झाला होता ऍक्सिडेंट. कशाला गाड्या पळवते ती घाटात काय माहिती. ह्याचं तर केबिनच राहिलं नव्हतं बघा. केबिन नाही म्हटलं माणूस कुठं गेला असेल काय माहिती. पुढे आलो तर चढा टँकरवाला राहिला उभा. आईला म्हटलं ह्याला वरट्याक मार लागतोय पहिल्यांदा. ह्याचं लय भ्या वाटते आपल्याला. काय लागलो एकदाच गुजरात हायवेला बघा. आलो डायरेक्ट वलसाडला पार्टीच्या दारात. तो म्हटला माणूस नाही खाली करायला तुलाच करायला लागला. आयला म्हणलं झाला गोळा आता. दुसऱ्या माळ्या होतं भावनं केलं खाली बघा. कष्ट करायला लाजायचं नाही. कसा घाम निघतोय कष्टाचा. तिथनं डायरेक्ट समुद्राकडे रोड धरला बघा. कोस्टल रोड टीपी काढली दमनची. पोचलो पार्टी पाशी केली खाली बघा. तिथं पण आपल्यालाच खाली करायला लागली. झाली गाडी खाली बघा. दमन मध्ये 87 रुपये डिझेल आहे बघा. मग काय डिझेल टाकी केली की फुल गाड्याला असतं. निघलो बघा मुंबईच्या दिशेनं. बंद पडलेल्या बॉर्डरकडे बघून लय भारी वाटलं. तर भावनं कसा वाटला बघा. लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.